नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी डिजिधन योजना यापुढेही कार्यरत राहणार, पंतप्रधानांचं प्रतिपादन. डिजिधन मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे या तरुणीला 1 कोटी रुपयांचं बक्षीस. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठवाड्यात उत्साहात साजरी. आणि दगडफेक जाळपोळीच्या घटनेनंतर पूर्णा शहरात संचारबंदी लागू. आता सविस्तर बातम्या. देशाची अर्थव्यवस्था भ्रष्टाचार आणि काळ्या पैशातून मुक्त करण्यासाठी डिजिधन योजना यापुढेही कार्यरत राहणार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नीती आयोगाच्या वतीनं काल नागपूर इथं आयोजित डिजिधन मेळाव्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. डिजिधन योजना दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून गरीब लोकही रोखरहित तसंच ऑनलाईन व्यवहार आत्मसात करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 2 विशेष टपाल तिकिटांचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. भीम अॅप आधारशी जोडणाऱ्या यंत्रणेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. सर्वसामान्यांना भीम अॅपची माहिती करून देण्यासाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीत तरुणांनी पुढे यावं असं आवाहन करत पंतप्रधानांनी या अॅपचा प्रसार करणाऱ्या तरुणांसाठी विशेष योजनाही जाहीर केली. भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजनेच्या विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आलं. लातूरची श्रद्धा मेंगशेट्टे ही तरुणी 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाची भाग्यवान विजेती ठरली. अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या श्रद्धानं आमच्या लातूरच्या वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांनी रोखरहित व्यवहारांचा अवलंब करावा असं आवाहन केलं. मराठवाड्यातल्या अनेक व्यापाऱ्यांचाही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पंतप्रधानांच्या कालच्या नागपूर दौऱ्यात कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पाचं राष्ट्रार्पण तसंच भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, भारतीय व्यवस्थापन संस्था आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा पायाभरणी समारंभही झाला. पंतप्रधान आवास योजनेचं भूमिपूजनही काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. राज्यात 21 ठिकाणी हा प्रकल्प राबवला जात असून या अंतर्गत येत्या 3 वर्षात सुमारे 42,000 परवडणारी घरं उभारली जाणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. विधान भवनात विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मराठवाड्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातही बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. औरंगाबाद इथं सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीनं भडकल गेट इथं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसंच विमानातून पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं. सायंकाळच्या सुमारास क्रांती चौक परिसरातून मिरवणुका काढण्यात आल्या. लातूर इथं विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन सभा घेण्यात आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घोष पथसंचलन केलं. परभणी इथं सामूहिक बुद्धवंदना कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड इथं विविध कार्यक्रमांसह तरुणींची वाहन फेरी काढण्यात आली. नांदेड तालुक्यातल्या 15 डिजिटल शाळांच्या मुख्याध्यापकांचा खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद, हिंगोली, बीड, जालना या सर्वच जिल्ह्यात काल व्याख्यानं, भीमगीत गायन, मिरवणुका तसंच अभिवादन सभांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. देशाच्या विकास दरासोबत तळागाळातल्या लोकांचाही विकास दर वाढावा असं मत मुंबईच्या सिडेनहॅम कॉलेज ऑफ सायन्स अँड इकॉनॉमिक्सचे माजी प्राचार्य व्ही तायडे यांनी व्यक्त केलं आहे. काल औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि सद्यस्थितीतील समर्पकता या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी यावेळी बोलताना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि ग्रंथालय उभारणार असल्याचं सांगितलं. आकाशवाणीच्या औरंगाबाद तसंच परभणी केंद्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं काल सायंकाळी भारतीय वायुसेनेच्या विमानानं पुणे इथं आणि त्यानंतर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं अहमदनगर इथं आगमन झालं. अहमदनगर इथल्या आर्म्ड कोअर्स सेंटर अँड स्कूलला राष्ट्रपती आज मानाचा ध्वज प्रदान करणार आहेत. माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व प्रयत्न सुरू असल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पंतप्रधान आवास योजनेच्या भूमिपूजन समारंभानंतर पत्रकारांशी बोलत होते. पाकिस्तानची अशी कृत्य सुरूच राहणार असतील तर भारताचे शांततेचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत असं भामरे म्हणाले. परभणी जिल्ह्यात पूर्णा शहरात काल सायंकाळी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला. शिवाजीनगर भागात 2 गटातल्या वादाचं पर्यावसान हाणामारी आणि दगडफेकीत झालं. काही वाहनं तसंच टपऱ्या पेटवून देण्यात आल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळवणाऱ्या पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेत संपूर्ण पूर्णा शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाड्यात काल सर्वत्र डिजिधन मेळाव्याचा समारोप झाला. औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर, परभणी इथं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर तर नांदेड इथं प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत डिजिधन मेळाव्याचा समारोप झाला. भीम अॅपचं सादरीकरण, बँक ग्राहकांना डेबिट कार्डचं वितरण तसंच विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरण आदी कार्यक्रमांनी मराठवाड्यात डिजिधन मेळाव्यांचा समारोप झाला. पंतप्रधान आवास योजनेचंही काल सर्वत्र भूमिपूजन झालं. औरंगाबाद इथं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते नक्षत्रवाडी परिसरात तर जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या योजनेची पायाभरणी करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा काल उस्मानाबाद इथं पोहोचली. कर्जमाफीच्या मुख्य मागणीसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथून प्रारंभ होणार आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं औरंगाबाद इथं आज आणि उद्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिक्षकांना विचार, कल्पना आणि अनुभव यांची देवाणघेवाण करता यावी हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनात कथाकथन, मुक्त कवी संमेलन, परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या महात्मा गांधी मिशनच्या परिसरात हे आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. बासरी तहानलेलं तळं हे गझल संग्रह, हुंड्याची प्रथा, नारीची व्यथा, सवाल माझा ऐका या लोकनाट्यांसह परिवर्तन हे रूपांतरित नाटक त्यांनी लिहिलं होतं. पणजी इथं झालेल्या 6व्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचं अध्यक्षपद धेंडे यांनी भूषवलं होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी डिजिधन योजना यापुढेही कार्यरत राहणार, पंतप्रधानांचं प्रतिपादन. डिजिधन मेळाव्याच्या समारोप कार्यक्रमात लातूरच्या श्रद्धा मेंगशेट्टे या तरुणीला 1 कोटी रुपयांचं बक्षीस. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठवाड्यात उत्साहात साजरी. आणि दगडफेक, जाळपोळीच्या घटनेनंतर पूर्णा शहरात संचारबंदी लागू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.